हरिओम. शंखनादाने आनंदनी स्वतः वाजवलेल्या शंखनादाने छान कार्यक्रमाची शुभ अशी सुरुवात झालेली आहे. आपल्या प्रथेप्रमाणे एक प्रणवोच्चार करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुखावह अशी बैठक स्थिती, डोळे मिटलेले, पाठकणा समस्थितीत, प्रणवोच्चार करण्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा. हरिओम. सर्वप्रथम आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, योगप्रेमी, योग शिक्षक, योग साधक सर्वांचं मी कार्यवाह मृदुला चौधरी मनपूर्वक स्वागत करते. मी मंडळाचे योग विभाग प्रमुख मस्कर गुरुजी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आजचा आपला कार्यक्रम 2 भागामध्ये आहे. पहिल्या भागामध्ये इथे पुरस्कार वितरण आहे आणि दुसऱ्या भागामध्ये परिसंवाद असेल. तर पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्या इथे उपस्थित आहेत श्री रामचंद्र सुर्वे सर. त्यांना घेऊन व्यासपीठावर यावं अशी मी मस्कर गुरुजींना विनंती करते. आणि मंडळाच्या अध्यक्ष सुजाताताई सुद्धा त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. पाहुण्यांचे प्रथम शाब्दिक स्वागत करते. घंटाळी मित्रमंडळाची स्थापना गुरुवर्य योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे तथा स्वामी सत्यकर्मानंद यांनी 1965 साली केली. त्यानंतर 1971 सालापासून काबा सहस्रबुद्धे गुरुजींच्या प्रेरणेने आपल्याकडे योग विभाग सुरू झाला आणि तेव्हापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या गुरुवर्य अण्णांनी योगाचा प्रसार आणि प्रचार केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज अण्णा जरी देहरूपाने आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा आजही मंडळाचे कार्य तेवढ्याच जोमाने आणि निष्ठेने सुरू आहे. ते खरं तर आज त्यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी आपल्या सर्वांतर्फे एक आदरांजली असेल असं मी म्हणते आणि गुरुवर्य अण्णांना मनपूर्वक अभिवादन करते. अण्णांनी घंटाळी मित्रमंडळाचा हा जगन्नाथाचा रथ इथे उभा केला आणि ह्या 60 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अनेक हात, शेकडोंनी हात या रथाला लागले आणि इथपर्यंत आज हे संस्था येऊन पोहोचलेली आहे. तर अण्णांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला काहीही देणार नाही, पण अण्णांची एक कौतुकाची थाप त्यावेळी सगळ्यांना पुरेशी असायची. मात्र अण्णांच्या पश्चात सध्याचे योग विभाग प्रमुख मस्कर गुरुजी यांनी एक विचार मांडला की जी मंडळी आपल्या इथे 25 वर्ष अथवा त्याहूनही अधिक काळ मंडळात सलगपणे आणि निरलसपणे निस्वार्थीपणे सेवा देत आहे, त्यांचा आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. आणि ही त्यांची कल्पना लगेच कार्यकारी मंडळानेही उचलून धरली आणि गेल्या वर्षीपासून आपण ही प्रथा सुरू केलेली आहे. मागच्या वर्ष योग दिनाच्या दिवशी महिला सबलीकरण वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. त्यामुळे गेल्या वर्षी आपण 1999 सालापर्यंत ज्या काही 25 वर्षाहून अधिक काळ सेवा दिलेल्या महिला होत्या त्यांचा सत्कार केला होता, कारण यादी आमच्याकडे खूप मोठी आहे. आणि यावर्षी 2000 सालापर्यंत ज्यांनी इथे सेवा दिलेली आहे सलगपणे, तर ते विशेषतः पुरुष मंडळी म्हणजे योग शिक्षक आणि त्या 2000 सालातल्या 2 शिक्षिका, असा आज आपण इथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. आता एक गोष्टचं मात्र मी हा सोहळा सुरू करण्यापूर्वी मला उल्लेख करणं आवश्यक आहे की यातले अनेक हात आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, परंतु योग विभाग आणि मंडळाचं जे कार्यकारी मंडळ आहे ते सदैव त्यांचं जे योगदान आहे हे स्मरणात ठेवेल.
त्यांच्याप्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करते आणि त्या सर्वांना आपण किमान मौखिक तरी एक सन्मान त्यांचा इथे या क्षणी करूया आणि त्यांना सगळ्यांना आपण म्हणजे त्यांच्या कार्याचा आपण तो एक मान ठेवूया. आता आजच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामचंद्र सुर्वे सर लाभलेले आहेत. त्यांचा आपण यथोचित सत्कार करणार आहोत. त्यापूर्वी त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. थोडक्यात याकरता कारण त्यांचं खूप मोठं कार्य आहे. तर सुर्वे सर यांनी रिझर्व्ह बँकेत ऑफिसर म्हणून त्यांची सेवा किंवा ते त्यांचा एक भाग होता, नोकरी केलेली आहे. परंतु त्यांचं योग क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. जवळजवळ 45-46 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. 1979 साली ते अंबिका योग कुटीर या तेवढ्याच जुन्या असलेल्या निकम गुरुजींनी स्थापन केलेल्या संस्थेशी जोडलेले आहेत. 1979 साली त्यांनी प्रथम सागर विद्यापीठ डॉक्टर कालिदास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स योग टीचर्स डिप्लोमा केला. त्यानंतर 1980 साली त्यांनी योगविद्या निकेतन म्हणजे निंबाळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी अंबिका योग कुटीरचा पण टीचर्स डिप्लोमा केला आणि 1985 सालापासून अंबिका योग कुटीर या अतिशय प्रसिद्ध अशा योग संस्थेमध्ये ते कार्यवाह आणि मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आजवर कार्यरत आहेत. आणि त्यांच्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांच्याकडून प्रचंड कार्य या क्षेत्रात घडलेलं आहे. थोडे 2-3 ठळक अशा गोष्टी मी सांगते. अंबिका योग कुटीरला 50 वर्ष झाली. तो सुवर्ण महोत्सवी मोठा कार्यक्रम, त्याचं संपूर्ण आयोजन किंवा निकम गुरुजी जे होते, आदरणीय निकम गुरुजी, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष, हे मोठे कार्यक्रम त्यांच्या हातून सगळं त्याचं आयोजन झालंय. या व्यतिरिक्त एरवी तर प्रत्येक काही निमित्ताने विविध संमेलने, विविध योग कन्व्हेन्शन, अनेक ठिकाणी योग वर्ग घेणे किंवा अंबिका योग कुटीरचा पण खूप मोठा प्रसार झालेला किंवा खूप मोठा व्याप आहे. तो सगळा सांभाळणं आणि प्रत्येक सामान्य माणसापर्यंत योग हा आरोग्य किंवा ताणतणाव नियोजन या दृष्टिकोनातून पोहोचवणं, या दृष्टीने त्यांचं प्रचंड कार्य इथे सुरू असतं. आणि अशी व्यक्ती आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली आहे. तर मंडळाच्या अध्यक्ष सुजाताताई भिडे यांना मी विनंती करते की त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सुर्वे सर. अशा व्यक्तीकडून आज आपण योग क्षेत्रात 25 वर्ष अथवा त्याहून जास्त कार्य केलेल्या आपल्या मंडळाच्या योग शिक्षक शिक्षिकांचा सत्कार करणार आहोत. तर यापुढे एकेकाचे नाव इथून घेतलं जाईल आणि त्या त्या व्यक्तींनी समोर येऊन त्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. सर्वप्रथम या सगळ्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं मी पुन्हा एकदा इथे स्वागत करते. आपण प्रत्येकाला मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे वेळ देऊ शकत नाही, कारण कार्यक्रमाचं आपलं काही एक हे आहे. पण एक घाटकोपरचे शिक्षक, एक ठाण्यातल्या योग शिक्षक आणि एक शिक्षिका असे आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना नंतर मनोगत व्यक्त करायला सांगणार आहोत. तर आता इथे नाव घेतलं जाईल त्याप्रमाणे एक एक शिक्षकांनी पुढे यायचं आहे आणि स्वीकार करायचा आहे. या पुढील सूत्र मी मंडळाचे सहकार्यवाह गणेश अंबिके यांच्याकडे देते. हरिओम. आत्ताच मृदुलाताईंनी आपल्याला सगळी पुरस्कार वितरण समारंभा संदर्भातली माहिती दिलेली आहे.
आपण आजचा सत्कार सर्वात ज्येष्ठ असलेले आपले मंडळाचे शिक्षक आणि माजी अध्यक्ष श्री सुरेश दिघे काका यांच्यापासून सुरुवात करतोय. मी फक्त प्रमुख पाहुण्यांना विनंती करीन की त्यांच्यासाठी फक्त जरा खालती त्यांच्या इथे जाऊन त्यांचा सत्कार करावा. दिघे काका गुरुवर अण्णांचे जिवलग मित्र, अगदी जिवलग, कायम त्यांच्या बरोबर असणारे, कायम त्यांच्या बरोबरीने असणारे, मंडळाचे माजी अध्यक्ष, 1991 साली योग शिक्षक झाले आणि अगदी आत्तापर्यंत आवडीने मंडळाच्या कार्यात सहभागी असायचे. मुख्य सांगायचं म्हणजे माझे देखील ते जुने सख्खे शेजारी आहेत. म्हणजे मी पूर्वी त्यांच्या शेजारी राहायचो. सध्या ते जरी येत नसले तरी त्यांना मंडळात काय चालू आहे काय नाही घरी बसून सगळी खबरबात असते आणि ते जाणून घेण्याची त्यांची नेहमी इच्छा देखील असते. असे आपले दिघे काका, त्यांचा सत्कार केला जातोय. त्यांचं वय 94 आहे, रनिंग. सर्वांना आपण जी आज भेटवस्तू देत आहोत ती सोलरवर चालणारी समई आहे. तर आपल्याला नंतर आम्ही एक ती दाखवू, म्हणजे मग आपल्याला सगळ्यांना अंदाज येईल काय देतोय आपण ते. यानंतर दुसरे पुरस्कारकर्ते आहेत जगन्नाथ भोईर काका, 1987च्या बॅचचे भोईर काका. त्यांचा उत्साहाचा वाहता झरा आहे. भोईर काका म्हणजे कोणतंही काम अगदी सहजपणे करणारे, कायम हसरा चेहरा, कर्मयोगी, दुसरं काही नाव नाही. सध्या ते वाड्याला असतात पण तिथे देखील त्यांचा योगाचा प्रचार आणि प्रसार चालू आहे. अण्णांचा जवळजवळ 34 वर्ष सहवास त्यांना लाभला. पुण्याचे डॉक्टर पानसरे यांनी महाबळेश्वर येथील पुण्यामधील ज्येष्ठ नागरिकांचं जे 4 दिवसाचं योग शिबिर घेतलं होतं त्यात अण्णांच्या सोबत ते असायचे. प्राणायामाची प्रात्यक्षिक करून दाखवायचे कायम. कारागृहात बंदीजनांना देखील अण्णांच्या बरोबर त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याची संधी त्यांना मिळाली होती. हरिओम. यानंतर श्री मिलिंद पोद्दार, हे देखील 1987च्या बॅचचे. त्यांनाही अण्णांचा भरपूर सहवास लाभला. कार्यकारी मंडळात देखील आपल्या मंडळाच्या त्यांनी काम केलेलं आहे. गडकरी रंगायतांचा वर्ग आणि मिलिंद यांचं अतूट नातं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हरिओम. यानंतर माझ्या बॅचचा 1988 सालचा श्री सुनील चव्हाण, अतिशय उत्कृष्ट डेमॉन्स्ट्रेटर, प्रात्यक्षिक करणारा. आता जरा सध्या त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे थोडंसं अडचण आहे, परंतु तरी देखील तो आलाय. सलग 25 वर्षापेक्षा देखील अधिक काळ त्यांनी मंडळात सहयोग मंदिर गडकरी इथे वर्गात सहभाग घेतलेला आहे. शुद्धिक्रिया किंवा मंडळाच्या कुठल्याही कार्यात अतिशय उत्साहाने सहभागी असायचा. खरा कर्मयोगी. हा देखील अनेक कार्यक्रमात त्यांनी प्रात्यक्षिक दाखवून वाहवा मिळवली आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, रबर शरीर, म्हणजे इतकं फ्लेक्झिबल की काही विचारू नका. हरिओम. पुढची नावं अनाउन्स करण्यासाठी मी मृदुला ताईंना आमंत्रित करतो. यापुढील लालजीभाई कारिया. आजही लालजीभाई खाली बसलेले आपण बघितलेले आहे. 1990 पासून ते मंडळाशी जोडले गेलेले आणि खूप काम त्यांनी सुरुवातीच्या काळात केलंय. जेव्हा आपण घाटकोपरला वर्ग सुरू केले किंवा शुद्धिक्रियांचा विभाग आणि गडकरी केंद्र, इथे त्यांनी मंडळासाठी खूप सेवा दिलेली आहे. धन्यवाद लालजीभाई. डॉक्टर दीपक बगाडिया. हे 1991 सालापासून मंडळाशी जोडले गेलेले आहेत. मला वाटतं योगात शिक्षण घेणारी जी कोणी व्यक्ती असेल त्यांना त्यांचं नाव माहीत नसेल असं जरा म्हणजे दुर्मिळच आहे असं कोणी. तर घंटाळी मित्र मंडळासाठी तर ते काम करतच असतात. योग क्षेत्रातले त्यांचे पहिले गुरु
गुरुवर्य अण्णा आहेत, परंतु आज त्यांचा व्याप खूप वाढलेला आहे. अनेक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. अनेक योग संस्था, कॉलेजेस तिथे ते लेक्चर्स घ्यायला जातात. विविध कमिट्या म्हणजे स्टडीज वगैरेच्या स्टडी बोर्ड वगैरे या सर्वांशी सुद्धा ते जोडले गेले. त्यांचा खूप मोठा परिचय आहे. प्रचंड कार्य आज त्यांचं दिल्लीपर्यंत सुद्धा वेगवेगळ्या कमिट्यांवर ते असतात. आणि मुख्य म्हणजे MA जे आपलं मंडळातर्फे MA योगशास्त्र हा अभ्यासक्रम घेतला जातो, तिथे सुद्धा ते फॅकल्टी म्हणून काम करतात. गेले 6 वर्ष, आता 7वं वर्ष ते आहे. धन्यवाद दीपकभाई. गांजीभाई बोरीचा. खरं तर गांजीबाई ज्यांनी कोणी शुद्धिक्रिया अटेंड केल्या असतील त्यांना गांजीबाई माहित नाही असं शक्य नाही. तर गांजीबाई बोरीच्या खूप जुने 95 साला म्हणजे मंडळाच्या पहिल्या बॅचचे डिप्लोमा झालेले, तेव्हापासून मंडळाशी त्यांचं अतूट नातं जोडलेलं आहे. शुद्धिक्रिया विभागाचे प्रमुख आहेत आणि संपूर्ण जबाबदारीने काम करतात. गडकरी केंद्रात सुद्धा तेवढीच त्यांची उपस्थिती असते. असे हे गांजीबाई. श्याम पेंडसे. हे सुद्धा 1995 म्हणजे पहिल्या बॅचचे डिप्लोमा आणि तेव्हापासून मंडळाशी जोडले गेलेले आहेत. यांचंही शरीर तितकंच फ्लेक्झिबल, म्हणजे आता 30 वर्ष झालेत आणि त्यांचं वय मी सांगत नाही, पण प्रचंड फ्लेक्झिबल आहे. कुठलंही कठीण आसन करायला सांगा. त्यांनी मुख्य जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्या म्हणजे निरंजन योग स्वास्थ्य केंद्र, थेरपी सेंटर आणि तिथलं योगांकुर केंद्र. आजही ती जबाबदारी ते सांभाळतायत. विश्रांती बंगला इथे ते वर्ग चाललेले आहेत. या व्यतिरिक्त विविध शिबिरांमध्ये वगैरे वेळोवेळी त्यांचं आपलं नेहमी सहभाग असतोच. धन्यवाद श्याम. पुढील नावं त्यातले पहिले 3 जण आपले घाटकोपरचे आहेत. जितूभाई सेठ 1991 सालचे, तेव्हापासून अजूनपर्यंत सातत्याने योग कार्यात सहभागी घाटकोपरचे. बरीच वर्ष ते अकाउंट सांभाळायचे. ब्राह्मण समाज आणि गुरुकुल या दोन्ही केंद्रांवरती ते कार्यरत आहेत आणि गुरुकुलचे तर ते प्रमुख होते. हरिओम. यानंतर जीवन भंडारी 1999-2000 ची बॅच. गुरुकुलमध्ये डिप्लोमाला ते शिकवायला असतात. आपला गुरुकुलला एक नागेर समाजला बरीच वर्ष वर्ग चालू होता. सध्या तो काही कारणामुळे बंद आहे, पण तिथे ते पहिल्यापासून कार्यरत होते आणि आता गुरुकुल डिप्लोमाचे ते शिक्षक आहेत. त्यांनी आनंदयोग हिंदी पुस्तकाचा जो अनुवाद आहे तो त्यांनी केलेला आहे अण्णांच्या. भरतभाई पारेख हे पण एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. 1999 चे. जेव्हापासून ब्राह्मण समाज हा वर्ग सुरू झाला तेव्हापासून तिथे ते कार्यरत आहेत. आणि ह्या वयात पण ते अजून एका पाठोपाठ 2 वर्ग घेत असतात. म्हणजे पहिला 1 तासाचा, नंतर 1 तासाचा ब्राह्मण समाज मधला. अतिशय उत्साही, आवाज पण खूप छान आहे. आपण पूर्वी आपल्या मंडळामध्ये आपला जो मंडळींचा एक कार्यक्रम केला होता त्याच्यात त्यांनी गाणं गायलं होतं. अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व. हरिओम. यानंतर वसंत तांबे सर. वसंत तांबे सर इज इक्वल टू वसंत विहार क्लब, दुसरं काही नाही. त्याच्यामुळेच आज ते केंद्र फोफावलं आहे. त्याचा कार्याचा विस्तार तिथे तांबे सरांनीच करून दिलेला आहे आणि आता पुढची पिढी ती सांभाळते सगळं. सुरुवातीपासून त्या वर्गात ते असतात आणि कधीही मंडळाच्या पण इतर कुठल्याही कार्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. धन्यवाद तांबे सर. डॉक्टर विनोद अगरवाल. श्री अरविंद भावे. भावे काका 2000 साली त्यांनी मंडळाचा डिप्लोमा केलेला आहे.
तेव्हापासून आजपर्यंत नियमितपणे संध्याकाळच्या वर्गाचे ते शिलेदार आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळी आसनं ते आजही करतात. 80च्या वर वय आहे आणि अतिशय नियमित असतात, अतिशय नियमित. एकेका वर्गाची एक एक जेव्हा व्यक्ती जबाबदारी घेते आणि ज्या आत्मीयतेने आणि निष्ठेने घेते, त्यामुळे आज मंडळाचं काम इथपर्यंत चालत आलेलं आहे. धन्यवाद भावे काका. डॉक्टर मकरंद नेवाळकर. दोन 2000 साला डिप्लोमा झालेले आहेत. तेव्हापासून मंडळाशी जोडलेले आहेत. सध्या मंडळाचे उपकार्याध्यक्ष आहेत. MA फॅकल्टी आहेत. डिप्लोमाच्या वर्गांना शिकवतात. मंडळाच्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी असतात आणि बिहार स्कूल ऑफ योग जे आपल्या गुरुजींचे गुरु किंवा आपलं म्हणजे म्हणतो आपण गुरु संस्था त्यांच्याशी ते जोडलेले आहेत आणि ते आज आपल्याला सगळ्यांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत म्हणजे मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. धन्यवाद मकरंद दादा. डॉक्टर सुवर्णा देवाळकर. आता ही त्यांचीच अर्धांगिनी. हिच्याबद्दल वेगळं काही सांगायला नको, पण सांगायला हवं. सुवर्णा सुद्धा 2000 साली डिप्लोमा झाली. तेव्हापासून मंडळाशी जोडली गेलेली आहे. तिने मंत्र साधना आणि गायत्री उपासना हे डॉक्टर वैशाली दापकेंबरोबर पुस्तक लिहिलंय आणि अण्णांबरोबर अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेत. मंडळाच्या सर्व वर्गांवरती मंत्र साधना हा विषय घ्यायला जाते. मुख्य म्हणजे MA चा जो आपल्याकडे अभ्यासक्रम आहे त्याची ती व्हाईस प्रिन्सिपल आहे. धन्यवाद सुवर्णा. पुढे नीलाताई ताम्हाणे. प्रज्ञान अनुसंधान केंद्राच्या उभारणीत त्यांचा खूप महत्वाचा वाटा आणि त्या केंद्र ते चालवत असायच्या. डिप्लोमाला शिकवायला असतात, योगांकुरला असतात, नियमित वर्ग ऑनलाईन सकाळचा तिथे त्या शिक्षक म्हणून कार्यरत असतात. यांना देखील अण्णांचा खूप सहवास लाभला. धन्यवाद नीलाताई. यानंतर CA गिरीश कुलकर्णी सर. मंडळाचे डिप्लोमाचे सहयोग डेलीला ते आणि HFS ला डिप्लोमाला प्रमुख म्हणून ते असायचे आणि बरीच वर्ष मंडळाचे अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून त्यांनी अतिशय चोख असं काम केलेलं आहे. म्हणजे शिक्षक आणि हे असं दोन्ही आघाड्यांवरती त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. धन्यवाद गिरीश दादा. त्याच्यानंतर मी एक नाव घेतो परंतु ते आज नाही आहेत मला माहिती आहे. सतीश मांदुसकर. मी त्यांचे भाऊ आहेत विनायक मांदुसकर यांना विनंती करतो त्यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार घ्यावा. ते येणार होते, नाही आलेत. ठीक आहे, मी फक्त मांदुसकर काकांबद्दल जरा माहिती सांगतो. ते पण अतिशय खरा असा कर्मयोगी, अण्णांचा हनुमंत म्हणायला देखील हरकत नाही. जिथे कमी तिथे मी या उक्तीला अनुसरून ते जे काय पडेल ते काम सतत करायचे. त्याचप्रमाणे योगतरंग या मासिकाच्या संपादक मंडळामध्ये ते काम अतिशय मनापासून काम करतात आणि गडकरी केंद्रामध्ये ते कार्यरत असतात. धन्यवाद. तुम्ही वाचून बरं कॉमन जे सगळे झालेत का सगळे. आपण हा जो जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे त्याचा जो आपण मानपत्र दिलेलं आहे त्याचं मी वाचन करतो. सर्वांना जे दिलेलं आहे ते कॉमन आहे आणि नंतर आपल्याला मृदुलाताई वाचून दाखवतील ते गुरुजींसाठी विशेष आहे. घंटाळी मित्रमंडळ ठाणेतर्फे जीवन गौरव पुरस्कार. माननीय महोदय, पहिले नाव लिहिलेलं आहे त्यांचं. घंटाळी मित्रमंडळाच्या योग विभागाच्या स्थापनेपासून मंडळाचे संस्थापक गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे उर्फ स्वामी सत्यकर्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेक महिला व पुरुष योग शिक्षक आपले योगदान अतिशय निर्लसपणे देत आहेत.
आपण गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ मंडळाच्या सर्व समाजोपयोगी उपक्रमात निष्ठेने आणि आत्मीयतेने योगसेवा देत आहात, ते अतिशय अभिमानास्पद आहे. आपल्या या कार्याबद्दल आपल्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना योग विभाग आणि कार्यकारी मंडळास अतिशय आनंद होत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती. आपले हे कार्य भविष्यात असेच चालू राहील आणि इतरांना प्रेरणा देत राहील याची खात्री आहे. आणि अध्यक्ष सुजाता भिडे, कार्याध्यक्ष नीना दाठले, कार्यवाह मृदुला चौधरी आणि योग विभाग प्रमुख श्रीकृष्ण मस्कर यांच्या सह्या तिथे खाली आहेत. गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे तथा स्वामी सत्यकर्मानंद 6वा पुण्यस्मरण दिन, रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 असं त्यात लिहिलेलं आहे. मला फोटो हरिओम. त्याच्यासोबत तेव्हा ज्या समयीचा उल्लेख केला होता, ही सोलरवर पण आहे, इलेक्ट्रिकवर पण आहे. समोरच्या बाजूनी घंटाळी मित्रमंडळ ठाणे योग विभाग जीवन गौरव पुरस्कार याच्यावर हे केलेलं आहे. आणि मागच्या बाजूनी घंटाळी मित्रमंडळाचा लोगो याच्यावर आहे. म्हणजे कायमची आठवण आपल्या घरामध्ये ही राहणार आहे. हरिओम. आता 25 वर्ष मंडळात काम करणारे जे सलगपणे, असा क्रायटेरिया आपण ठेवला होता. कारण की या मधल्या कालावधीमध्ये काही कमी वर्ष सुद्धा काम करणारे अनेक असतील, पण कुठेतरी आम्हाला एक क्रायटेरिया ठेवावा लागतो की सलग म्हणजे जो काम करतो तो अशा पद्धतीने. तर त्यांची यादी आपली संपलेली आहे 2000 सालापासून किंवा त्याच्या पूर्वीपासूनचे. आता एक विशेष सत्कार इथे होणार आहे. तुम्हाला कल्पना आलीच असेल की ते कोण असतील ते. परंतु त्यापूर्वी आता जे ज्यांचा ज्यांचा सत्कार झालाय, मी सांगितलं होतं की प्रातिनिधिक स्वरूपात 2-3 जण इथे मनोगत व्यक्त करतील. त्यापैकी घाटकोपर केंद्रातर्फे मी डॉक्टर दीपक बगाडिया यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं भावविमोचन करावे. यांचं होऊन जाऊ दे. हे झाल्यावर भाषण नाही, गुरुजींचं उत्तर नाही. आधी नंतर बोला. बरोबर. हरि ओम. हरि ओम. माननीय श्री सूर्य काका, दिघे काका, मस्कर गुरुजी, and all dignitaries and all my friends. This award समारंभामध्ये म्हणतात ना, this award goes to गुरुजीज, बुद्ध गुरुजीज. एक गुरुजी जिन्होंने योग विभाग शुरू करने का मेन रिस्पॉन्सिबिलिटी, और दूसरा गुरुजी अपने अन्ना जी, जिसकी वजह से हम योग में तो आए लेकिन इधर ये पुरस्कार के लिए एलिजिबल बने और यहाँ खड़े अभी. तो फुल क्रेडिट गोज टू देम एंड ऑल माय सीनियर टीचर्स, आज तक जिन्हों से सीख रहा हूँ मैं. एक तो अन्ना जी खुद क्लास लेते थे, ये मेरा अपॉर्चुनिटी कि उन्होंने हमारा क्लास लिया था. अंबेकर जी, अंबेकर चाचा, दिघे काका, जोशी काका थे पहले, अब्बा जोशी, और विद्या जी राय, काकू महाजन, सब काफी लोग अभी आसमान में सितारे बन गए, अभी भी चमक रहे हमारी जिंदगी में, और काफी लोग यहाँ पर हमें अभी भी मार्गदर्शन दे रहे हैं. तो ये सबका धन्यवाद, जिसके लिए ये गौरव मिल रहा है. ये गौरव सबका है, हमारा खाली नाम हमारा है क्योंकि so and so years we cleared the exam. और मेरे पहले घाटकोपर ग्रुप में से योगिनी मेहता, राजुल कुवाड़िया, नरसिंह पटेल, उन्होंने फर्स्ट रैंक पूरे बैच में लिया था. तो मेरे से इससे भी ज़्यादा एक्सपेक्टेशन था.
तो मुझे भी फर्स्ट रैंक लेना पड़ा। और उसके बाद जर्नी उसकी वजह से चालू रही कि सब जगह मुंबई यूनिवर्सिटी और सोमैया सब जगह हम वही रैंक की वजह से टिके रहे। और आज तक जो टिके हैं वो अन्ना जी के आशीर्वाद से ये फील्ड में अभी तक योग में है, तो 91 से। और कुछ कुछ जो सीखे हैं वो डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। खास करके यहाँ पे जो माहौल है ये और किधर सारे इंस्टीट्यूट काफ़ी इंस्टीट्यूट से जुड़ा हुआ मैं, इंक्लूडिंग सोमैया और एस व्यासा और केवलिया धाम वगैरह, नई अमी इंस्टीट्यूट चैम्बूर। लेकिन यहाँ मातृ संस्था करके आने से कुछ हमारा और गौरव बढ़ता है। आई एम प्राउड ऑफ दिस इंस्टीट्यूट एंड ऑल द टीचर्स हु आर ऑलवेज विथ अस एंड डेडिकेटेड। और सुरभि काका के हाथ से जो मुझे मिल रहा है अवार्ड, उसके लिए खास धन्यवाद। आप शायद भूल गए होंगे 2008 में जब अगाशे सर के बाद मैं योगा संभाल रहा था सोमैया में, तब पहला योगा दिन, योगा डे सेलिब्रेट किया था 2008 में। तो मुंबई के आसपास के 8 इंस्टीट्यूट को आधा आधा घंटा दिया था। और सुरभि काका अंबिका कुटीर की ओर से आए थे और आपकी टीम ने 65 प्लस 6-7 लोगों ने 5 मिनट तक शीर्षासन किया था। और आपने ये बोला था कि 65 के बाद सबको सिखाया है, यानी यू कैन लर्न शीर्षासन ऑल्सो, एनी डिफिकल्ट आसन, प्रोवाइडेड यू शुड बी डेडिकेटेड टू दैट। तो अन्ना जी जैसे ही सीधे सरल और डेडिकेटेड आदमी से मुझे मिल रहा है, इसके लिए खास गौरव बढ़ रहा है। घाटकोपर में तीनों सेंटर कवर किया है आपने जीतू भाई गुरुकुल के हैं, मैं और जीवन भंडारी माधव बाग, जो कुछ रिनोवेशन की वजह से काफ़ी टाइम से बंद है। और ब्राह्मण समाज के भरत भाई जो 2 बैच चलाते तो है, लेकिन खाली लेडीज बैच है, विमेंस 90 to 100 विमेंस आर अटेंडिंग दैट क्लास। घाटकोपर में एक ही इवनिंग बैच है। तो ये सबकी ओर से आप सबका धन्यवाद। हमारी संस्था अमी फैमिली मेंबर है, फिर भी धन्यवाद। हरिओम। धन्यवाद दीपक भाई. डॉक्टर मकरंद नेवाळकर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. हरिओम. व्यासपीठावरचे मान्यवर श्रीयुत रामचंद्र सुर्वे सर, घंटाळी मित्रमंडळाच्या अध्यक्षा सौ सुजाता भिडे आणि योग विभाग प्रमुख श्री कृष्ण मस्कर गुरुजी, विनम्र अभिवादन आपल्याला. आताच उल्लेख झाला, गुरुवर्य अण्णांचं अस्तित्व या क्षणी देखील पदोपदी आपल्याला जाणवत आहे. म्हणजे अण्णा कधी आपल्यातून गेले नाहीतच अशी भावना आता या क्षणी माझी आहे. त्यामुळे गुरुवर्य अण्णांच्या या 6व्या स्मृतिदिनी अत्यंत आदरपूर्वक, अत्यंत विनम्रतेने मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि 2 मिनिटाची डेडलाईन दिलेली आहे, ती 1.5 मिनिटात कशी संपवता येईल त्याकडे लक्ष देतो. जसं आता दीपक बगाडिया सर म्हणाले, आणि ते खरंच आहे, हा जो पुरस्कार आहे, मला तरी असं वाटतं की हा वैयक्तिक पुरस्कार नाही आहे. हा पुरस्कार आपल्याला फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक काही काळ आपण सलगपणे मंडळाशी जोडलेले आहोत, काही थोड्याफार प्रमाणात योगदान देत आहोत, त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान म्हणून दिला गेलेला आहे. पण हा जो सन्मान वास्तविकरित्या आहे तो या संस्थेचा आहे असं मी मानतो, तो या योग कार्याचा आहे असं मानतो. हा वैयक्तिक पुरस्कार आपल्या कोणाचाही नाही आहे अशी माझी तरी भावना आहे. कारण हा जो 25 वर्षाचा जो काही प्रवास आहे त्यामध्ये इतक्या लोकांचं योगदान आहे की आपण जर यातल्या पुरस्कार प्राप्तींपैकी कोणालाही जर असं वाटत असेल की मी माझ्या कर्तृत्वाने इथपर्यंत आलो तर ते थोडंसं अहंकाराची भावना ठरेल. गुरुवर्य अण्णांपासनं सुरुवात झाली, त्यानंतर आंबेकर गुरुजी,
आणि आज त्याच बॅचमधले भोईर काका इथे आहेत, सुनील चव्हाण इथे आहेत. त्यांनी योग या विषयामध्ये आम्हा सर्वांची गोडी उत्पन्न केली. आणि त्यानंतर जसा जसा संस्थेशी परिचय वाढत गेला, कार्य पुढे सरकत गेलं आणि आपण ह्याच्यात आलो. त्याच्यानंतर अनेक सिनियर योग शिक्षक, शिक्षिका, इतर कार्यकर्ते, घंटाळी मित्रमंडळाची कार्यकारिणी आणि सर्व सभासद, एवढंच नव्हे तर घंटाळी मित्रमंडळाच्या बाहेर जाऊन गुरुवर्य अण्णांच्या शिकवणीप्रमाणे या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या ज्या विविध मान्यवर अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्था आहेत, अशा संस्थांचे संस्थापक, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे योग शिक्षक, या सगळ्यांचं एकत्रित असा परिपाक म्हणून हा पुरस्कार आहे असं मी मानतो. कोणाचं नाव घेतलं तर एखाद्याचं नाव राहून जाईल, पण आज रामचंद्र सुर्वे सर इथे आहेत, हठयोगी निकम गुरुजी. मी आजच सकाळी आल्याला त्यांना आठवण दिली की सुवर्णाचा योग जर्नी हा हठयोगी निकम गुरुजींपासून पर्सनली सुरू झाला आणि त्यानंतर अण्णांच्या सहवासात आल्यानंतर इतर योग संस्थांचं कार्य, मग ते योग विद्या निकेतन असू दे, योग विद्याधाम असू दे, एस व्यासा असू दे, आणि द पिनॅकल ऑफ इट बिहार स्कूल ऑफ योग, जे अण्णांची गुरु संस्था आहे, या अशा सगळ्या संस्थांमध्ये जाऊन त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांशी भेटणं, हा सगळा योग घडणं, हे केवळ अण्णा आणि घंटाळी मित्रमंडळ यांच्यामुळे शक्य झालं. याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. मृदुलाताई मगाशीच म्हणाल्या की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि ते खरंच आहे. आणि ह्या रथामध्ये थोडाफार आपला एक, आता पुश म्हणावं की पुल म्हणावं मला माहित नाही, पण एक हातभार लागला याचा मला खूप वैयक्तिकरित्या खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. कारण आपण एक लक्षात घ्यावं, संस्था आज 65 वर्ष काम करत आहे. योग कार्य हे संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे. पण एखादी संस्था जेव्हा इतक्या लेवलपर्यंत जेव्हा चालते, तेव्हा त्याच्या बॅक एंडला सुद्धा ज्या प्रकारची कामं करावी लागतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जो असतो, फिनान्सेस असतात, अकाउंटिंग असतं, ऑडिटिंग असतं. संस्था चालवणं हे फक्त फ्रंट एंड नसतं, त्याला बॅक एंड तितकंच जास्त सबळ असतं. आणि त्या बॅक एंडमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली गुरुवर्य अण्णांमुळे आणि तुम्हा सर्वांमुळे. त्याचा मी मनपूर्वक ऋणी आहे. अंतिमतः या पुरस्काराचं उद्दिष्ट काय असा जेव्हा विचार मनात येतो, त्यावेळेला जसं आधी सांगितलं गेलं की ज्यांनी 25 वर्ष निरलसपणे कंटिन्युअसली सेवा दिली त्यांचा सत्कार करणं हे ह्या पुरस्काराचं उद्दिष्ट आहे. पण मला असं वाटतं त्याच्या पलीकडेही जाऊन हे उद्दिष्ट जर आता जे जे कोणी नवीन कार्यकर्ते, जे जे कोणी नवीन योगशिक्षक घडत आहेत, अशा लोकांना जर यातून ते कार्यप्रवण झाले, कार्यास उद्युक्त झाले, त्यांना काही यातून इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा मिळाली, तर ते या पुरस्काराचं मूळ उद्दिष्ट आहे की पहा की यू कुड ऑल्सो बी वन ऑफ द पीपल. उद्या तुमच्यापैकीही कोणी इथे येऊन हा पुरस्कार घेतील. आणि त्याच्यामुळे ह्या पुरस्काराचं एक हेही उद्दिष्ट आहे की, कारण आपल्याला अनेक वेळा हा प्रश्न विचारला होता की डिप्लोमा नंतर काय, MA नंतर काय, असा नेहमी विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारतात. त्याचं उत्तर या समारंभातून आपल्याला मिळालं असेल असं मी मानतो. पुन्हा एकदा 2 मिनिटं संपलेली आहेत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद मकरंददा. डॉक्टर सुवर्णा नेवाळकर, महिला प्रतिनिधी. हरिओम. हा मेहुण आहे. पहिल्यापासूनच आमचं मेहुण आहे एकत्र इकडे. घंटाळी मित्रमंडळाचा प्रवास एकत्र सुरू केला. सर्व मान्यवर नमस्कार आणि सगळे गुरुजनांना नमस्कार इकडे असलेले आणि मित्रमैत्रिणींनो. सगळ्यात मला बरं वाटतंय जसं मकरंदनी सांगितलं तसं की माझा योगाचा प्रवास अंबिका योग कुटीर निकम गुरुजींकडून इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉइंग करून पाठ दुखते म्हणून सुरू झाला होता. आणि त्यामुळे त्यांच्या संस्थेच्याच सुर्वे काकांकडून मला आज हा पुरस्कार मिळाला. त्याच्याबद्दल मला खूपच प्रेरणादायी वाटतंय. दुसरं म्हणजे की एकच मला सांगावंसं वाटतं गुरुवर्य अण्णांच्या बाबतीत, की गुरुवर्य अण्णा हे जसा मायकेल एंजेलो हा इटालियन स्क्रप्टर होता, एक शिल्पकार होता. आणि त्या मायकेल एंजेलोला नेहमी लोक विचारायचे की तुला चित्र बघून तू चित्र करतोस का दगडामध्ये चिन्नी हातोडा घेऊन.
तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझ्यासमोर दगड असतो आणि त्या दगडात ते चित्र मला दिसत असतं आणि त्याप्रमाणे दगडातली जी अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या मी काढून टाकतो आणि त्यातून शिल्प बनवतो. मला वाटतं की गुरुवर्य अण्णांनी आपल्यासारखी शिल्प अशीच बनवलेली आहेत दगडातून आणि त्यामुळे आज आपण सगळे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे उभे आहोत. सर्वजण अनेक खूप बोलले. गुरुवर्य अण्णांनी आम्हाला दिलेल्या 2 मोठ्या देणग्या मी म्हणेन. एक म्हणजे की मंत्रयोगावरती अण्णांनी मला पहिल्यांदा योगतरंगमध्ये लिहायला सांगितलं आणि त्याच्यापासून सुरुवात झाली आणि तो माझा नंतर PhDचा मोठा विषय होता मंत्र हा आणि त्यामुळे त्याच्यात भरपूर काम केलं गेलं. दुसरं म्हणजे बिहार स्कूल ऑफ योगशी कनेक्शन. तो एक मोठा आयुष्यातला मी म्हणेन की एक माइलस्टोन होता की बिहार स्कूल ऑफ योगा आणि अनेक संन्यासी त्याच्यामुळे जवळून बघता आले. अण्णांमुळे अनेक मोठ्या लोकांशी आम्हाला जवळून भेटी झाल्या. अय्यंगार गुरुजी, नागेंद्र गुरुजी, नागरत्ना दीदी अशा अनेक मोठ्या लोकांशी जवळून म्हणजे अगदी आमच्या घरी येऊन भारतीताई आमटे, आनंदवनाशी एक नाळ जोडली गेली. अनेक मोठ्या लोकांशी जोडता आलं ह्या सगळ्या 25 वर्षाच्या प्रवासात आणि हा जो सगळा प्रवास आहे हा अतिशय चांगला आणि आनंददायी आहे आणि तो तसाच पुढे सुरू राहून दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. हरिओम. धन्यवाद सुवर्णा. डॉक्टर विनोद अगरवाल आलेले आहेत. त्यांनी कृपया आपल्या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यावे. अत्यंत नम्र असं हे व्यक्तिमत्व आहे. वसंत विहार या केंद्रात ते सध्या काम करतात. 25 वर्षाहून अधिक काळ ते मंडळाशी सलगपणे जोडलेले आहेत. धन्यवाद डॉक्टर. आता एक सत्कार अजून इथे बाकी आहे. जसं मकरंद दादा म्हणालेत की आम्हाला सगळ्यांना 25 वर्ष काम केल्याबद्दल जो पुरस्कार मिळाला हा मंडळाचा सन्मान आहे किंवा गौरव आहे. तर मी अशा अर्थाने मी म्हणेन की याचा अर्थ मंडळातर्फे किंवा जे कोणी आपण गुरुजी अर्थात अण्णांनी अशा पद्धतीने लोकांना धरून ठेवलं की 25 वर्ष सलग इथे लोक म्हणजे अण्णा नेहमी म्हणायचे एकदा इथे आला की तो चिकटला, ज्याला हे आवडलं पटलं तो इथे चिकटला. पण 25 वर्षाचे माइलस्टोन आपण गाठलेले बरेच जण बघितलेत. आता एक व्यक्ती आहे जे 50 वर्ष इथे जोडले गेलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत ते. तर श्रीकृष्ण म्हस्कर गुरुजी त्यांना गेल्या वर्षीच परमहंस निरंजनानंद सरस्वती यांनी धर्मव्रतानंद अशी हे दिलेली आहे. तर म्हस्कर गुरुजींनी मंडळाशी जोडून त्यांना 50 वर्ष पूर्ण झालीत. 1976 साली गुरुजी पहिल्यांदा मंडळाशी जोडले गेले आणि तेव्हापासून आधी फार लहान असतील तेव्हा ते, तर तेव्हापासून आधी डेमो, त्यानंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर डिप्लोमा आणि मग टीचर असं त्यांचा तेव्हापासूनचा प्रवास सुरू आहे. त्या काळी सागर विद्यापीठात जाऊन डिप्लोमा करणं हे म्हणजे तेव्हा इथे नव्हते. तिथपासून त्यांनी हा सगळा प्रवास करत करत MA पर्यंत त्यांनी योग क्षेत्रातले पदवी म्हणून मिळवलंय. पण ती पदवी ही फार छोटीशी वेगळी गोष्ट आहे. सलग त्या क्षेत्रात कार्यरत राहणं, सलग हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर सलग कार्यरत असताना त्यांची नोकरी अर्थात ते सांभाळून होते, बँकिंग क्षेत्रातले आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे, तो एक भाग वेगळा. परंतु इथे मंडळातर्फे घेतले जाणारे सगळे काही सेमिनार्स असतील, वेगवेगळे काही वर्ग असतील, विशेष वर्ग असतील, शिबिरं असतील, काही आनंदवनातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं किंवा अण्णांनी जेल इव्हेंटसाठी अगदी सुरुवातीला सुद्धा जो प्रोजेक्ट घेतला होता तो असू दे. आणि त्यानंतर आताच्या काळात आता खूप योगामधले चॅलेंजेस वाढलेले आहेत. या काळात सुद्धा प्रत्येक आघाडीवर आपल्या मंडळाला कसं पुढे घेऊन जायचं या बाबतीत मस्कर गुरुजी सर्वांना मार्गदर्शन करत असतात.
आणि आज ते अनेक योग संस्थांशी तर संबंध ऋणानुबंधच जोडले गेलेले आहेत, परंतु विविध ठिकाणी त्यांना व्याख्यानांना बोलवणं किंवा वेगवेगळ्या कमिटीजवर काम करणं, जसं इंडियन योग असोसिएशन जे स्थापन झालेलं आहे त्याच्या महाराष्ट्र चॅप्टरचे ते 5 वर्ष सेक्रेटरी होते, किंवा आयुष IYAच्या बोर्डावर ते जोडले गेलेले आहेत. अशा विविध कमिट्यांवर सुद्धा ते काम करत आहेत. आणि आज घंटाळी मित्रमंडळाची अण्णांच्या पश्चात 2019 पासून ते योग विभाग प्रमुख म्हणून धुरा सांभाळत आहेत. आणि अतिशय आनंद वाटतो की आपण सगळेजण अण्णांच्या तालमीत अशा पद्धतीने तयार झालेले आहोत. आणि आजही आपल्याला असं समर्थ असं एक हे मिळालेलं आहे मार्गदर्शन, की आजही मंडळ तशाच पद्धतीने काम करत आहे. तर जसं ते म्हणालेत की हा आपल्याला म्हणजे सगळ्यांना मिळालेला ठेवा आहे मंडळातर्फे. तर आजचे पाहुणे रामचंद्र सुर्वे सर, त्यांना मी विनंती करते की मस्कर गुरुजींना सुवर्ण योगी या पदवीने सन्मानित करावे. देते मी परत. हो. आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मस्कर गुरुजी जवळजवळ 20-22 वर्षांपासून डिप्लोमाचे प्रमुख म्हणून काम करतात. अनेक शिक्षक त्यांच्या हातून घडलेले आहेत, नुसतं घंटाळी मित्रमंडळातनं 2000च्या वर असेल आकडा. आमचे माझे सुद्धा तेच प्रमुख शिक्षक आहेत. तर त्यांना हा जो सुवर्णयोगी पुरस्कार दिला जात आहे तो मी जरा वाचून दाखवते. श्री श्रीकृष्ण मस्कर संन्यासी धर्मव्रतानंद माननीय महोदय, घंटाळी मित्रमंडळाच्या योग विभागाच्या स्थापनेपासून मंडळाचे संस्थापक गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे स्वामी सत्यकर्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ मंडळाच्या सर्व योग वर्गांमध्ये विविध शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये निष्ठेने आणि आत्मीयतेने निरलस सेवा देत आहात. आपल्या कार्यामुळे अनेकांना जीवनात एक नवी दिशा मिळाली आहे. आपले कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या या योगदानाबद्दल आणि योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपल्याला सुवर्णयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करताना योग विभाग आणि कार्यकारी मंडळास अतिशय आनंद होत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपले हे कार्य भविष्यात असेच चालू राहील याची खात्री आहे. आपले विश्वासू अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे तथा स्वामी सत्यकर्मानंद. 6वा पुण्यस्मरण दिन रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025. धन्यवाद गुरुजी. हा, अण्णा असताना एक दिवस एका कार्यक्रमामध्ये मला आठवतं की अण्णांनी मस्कर गुरुजींना बोलवलं आणि सांगितलं होतं की आता याच्या पुढे याला गुरुजी म्हणायचं. त्यामुळे आपोआपच नकळत ती परंपराने आमच्या समोर एक गुरुजी आलेत. तर आता आपल्याकडे आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री रामचंद्र सुर्वे सर, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. हरिओम. सुरू करण्यापूर्वी मी एक छोटी प्रार्थना बोलतो. माझ्यानंतर आपण बोलायची. गुरुजींच्या प्रती आहे. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य गुरुजी सर्व जी मंडळी आहे ना, गुरुतत्वाला नमस्कार करून आज मंचावर उपस्थित माझ्याबरोबरची जी
मंडळी आहे आणि मान्यवर आणि ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र देण्यात येईल ते सर्व आणि आपलं योगप्रेमी जनता